अनवॉन्टेड मॅरेज, लेखिका स्नेहलता गाडे, भाग 42. आई शपथ, काय गोरा गोमटा दिसतो हा. नक्कीच याच्या आईने याच्या वेळी दुधाचा रतीब लावला असेल, म्हणून पोरगं अगदी दुधासारखं पांढरं झालं आहे. यार, याचे ओठ, हाय, त्यांना ओठात घेतल्यावर तर काही सुचतच नाही. काश आम्ही कॉलेजमध्ये भेटलो असतो. मी तर कधीच याला प्रपोज केला असता. काश आमची पण लव्ह स्टोरी सलीम अनारकली, लैला मजनूसारखी हवी होती. नको नको, अनारकली भिंतीत गाडली गेली आणि लैलाला प्रेम नाही मिळालं, पण जीव गमवावा लागला. नको ग बाई, आहे तेच बरं आहे. उगाच या रावणाच्या भोळ्या चेहऱ्यावर जायला नको. उठला की राक्षस अवतार घेतो. ए ओठांनो, अजिबात माझ्याकडे पाहायचं नाही, तिने मनातच बोलत त्या ओठांना दटावलं. आता त्या बिचाऱ्या ओठांचा काय दोष? झोपेत आहे तो, करू काय किस? कुठं त्याला कळणार आहे? छी छी शिवानी, याच्यासोबत राहून तूही निर्लज्ज झाली आहे. काय ते उच्च विचार? उठ आणि हो बाजूला. आताही त्या ओठांना स्पर्श करण्याचा मोह काही आवरत नव्हता. काय करणार, शेवटी मनुष्य प्राणी होता. या सगळ्या गोष्टी तर अनाहूतपणे घडत असतात. शारीरिक आकर्षण जाणवणे चुकीचे नव्हते. तरीही आता तिच्या त्या विचारांचे तिलाच नवल वाटले. सावरले स्वतःला. हळूच त्याचा हात बाजूला करत उठून बसली. पाय हलवला तर आज त्रास जाणवला नाही. चेहऱ्यावर हसू उमटलं. बेडवरून खाली उतरणार तोच हात पकडला होता. अर्थात त्यानेच हे केलं कळलं होतं. मागे वळून पाहायचीही भीती वाटली. आपली चोरी पकडली गेली असे भाव होते तिच्या चेहऱ्यावर. आणि बेडवर उठून बसलेला तो, त्याच्या नजरेत तर सध्या खट्याळ भाव होते. हात पकडून तसाच बसला होता. हे हे बघा, हात सोडा माझा, काम आहेत मला, ती अडखळतच म्हणाली. चल झुट्टी, माहीत आहे कोणता डोंगर पोखरून उंदीर काढायला जायचं आहे. घरात इतकी माणसं कामाला आहेत की साधा ग्लास उचलून घेत नाही आणि म्हणे काम आहे. लगेच तो त्याच्या अंदाजात बोलला. हाय तो आवाज, अगदी मॅग्नेटसारखी खेचली जायची त्याच्या बोलण्याकडे. चला मॅडम, काल खूप सेवा करून घेतली तर आज मला मेवा मिळाला पाहिजे ना. आता तुमची टर्न. तो आता सरळ तिच्या पोटाला आपल्या हातांचा विळखा घालून बोलतो. मेवा कसला? काही मिळणार नाही. नवरा आहेस ना, मग बायकोची सेवा करणं कर्तव्य असतं, इतकं पण माहीत नाही का? ती म्हणाली. अच्छा, आणि बायकोच्या कर्तव्याचं काय? नवऱ्याला काय हवं नको ते तिने पाहायला नको का? चल, मी तर माझं कर्तव्य केलं, आता तुझी टर्न. यावेळी त्याने एका झटक्यात तिला आपल्याकडे वळवलं होतं. दोघे एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते. खट्याळ भाव होते त्याच्या डोळ्यात आणि ती गोंधळून त्यालाच पाहत होती. का हा जवळ आला की मन बेचैन होतं. सगळं विसरून याच्या मिठीत हरवून जावं वाटतं. का हा दिसला की पोटात फुलपाखरं उडायला लागतात. आधी जवळ आला की चिडचिड होत होती, पण आता तो जवळ आला की शरीर जणू हवेत तरंगायला लागतं. काय होत आहे मला? हिला पाहिलं की काहीच सुचत नाही. कधी हिची मिठी सैल पडू नये असं वाटतं. आवडत नव्हती, माझी चॉईस कधीच नव्हती ही, पण आता नजरेला तीच हवी असते. तिला स्पर्श करायला मन नेहमी उतावीळ होत असतं. का? दोघे एकमेकांना पाहत आपल्याच मनाला प्रश्न विचारत होते. रुहान, शिवानी, दारावर थाप मारत इरावती आवाज देत होत्या. त्यांच्या आवाजाने दोघेही भानावर आले. अरे आजी आली आहे, येताय ना खाली? पुन्हा बाहेरून आवाज आला. तसे दोघे बाजूला झाले. तिने आधीच
बाथरूममध्ये पळ काढला. त्याने केसातून हात फिरवत येतो म्हणून आवाज दिला. सध्या त्याच्या रोमान्समध्ये सगळेच शत्रू वाटत होते. रोमान्सच्या नावावर साधा किस पण नाही मिळाला. अहो, हाय, तिचं हे अहो. नुकताच फोनवर बोलून आत आला होता आणि तिचा आवाज कानावर पडला. आरशात पाहून काहीतरी करत होती. त्याने जवळ जात डोळ्यांनीच काय म्हणून विचारलं. अहो, जरा हेल्प करा. तिने त्याला पाहून हात समोर केला. सेफ्टी पिन होती. साडीचा पदर पकडून उभी होती. आजी आली तर बहुतेक दडपण आले होते. उशीर झाला होता. त्यात ती पिन काही लागत नव्हती. काय गरज आहे इतकी हेवी साडी नेसायची? काल ड्रेस आणले आहेत ना, ते वेअर करत जा. त्याने पुढे येत आरशातून तिच्यावर नजर टाकत विचारले. पाहिलं होतं त्याने. साडी सांभाळणं जड जात होतं तिला. म्हणून तर काल शॉपिंगचा घाट घातला होता आणि तरीही आज ती कांजीवरम साडी नेसून तयार होती. थोडा रागच आला त्याला. त्याची आवड काही होती की नाही? भरलेलं ताट पुढे असून उपाशी राहावं लागतं ते वेगळं. तिचं ते पोट आणि उघडी पाठ पाहून आता आपला तोल जातो की काय असं वाटत असायचं. काही कळतं की नाही? आपलं नवीन लग्न झालं आहे, लगेच असं साडी सोडून विजारनेस म्हणताय? गाणं आठवलं म्हणून तेच बोलली आणि त्याच्या ते डोक्यावरून गेलं. कधी असली गाणी कानावर पण पडली नव्हती तर काय करणार? लग्न तर तू मानत नाही ना? त्याने आता तिच्या साडीच्या पदराला आपल्या हातात घेत विचारलं. नजर अजूनही तिच्यावर खिळली होती. ती काय उत्तर देते यासाठी कान आतुर झाले होते. नव्हते मानत, पण त्यामुळे सत्य बदलणार थोडी ना आहे. नातं आहे तर लवकर स्वीकारलं तर मनावरचं ओझं कमी होईल. नात्यात राहायचं आहे तर प्रेमाने नाही का राहू शकत? तिनेच प्रश्न केला. साधा हिशोब होता. रोज रोज वाद घालून कंटाळा आला बिचारीला. कंटाळा कसला? आता रोमान्स मूड ऑन होणार होता हिचा. असे काय पाहताय? भांडण करून करून माझी एनर्जी डाऊन होते. जास्त स्ट्रेस घेतला की चेहऱ्यावर सुरकुत्या वाढतात असं ऐकलं होतं. मला आत्ताच असलं काही चालणार नाही म्हणून बोलते. नाहीतर तुमच्यासोबत गोड तर लांब, पण साधं पण बोलू वाटत नाही. आता पदरी पडलं आणि पवित्र झालं असं मानावं लागणार. काय करायचं? इतकं बोलून म्हणत होती की बोलायला नाही आवडत. पण तिचं ऐकून त्याच्या मनात मात्र हलचल झाली. एक पाऊल पुढे यायला म्हणत होती. फ्रेंड्स? त्याने तिच्या पदराला नीट पिन लावत हळूच विचारलं. त्याच्या त्या थंडगार बोटांचा स्पर्श झाला आणि तिने अंग आकसून घेतलं. मैत्री कर म्हणत होता. तिने त्याच्याकडे पाहून पुन्हा आपला अवतार नीट असल्याची खात्री केली. तो मात्र नजर रोखून तिलाच पाहत होता. जिथे मुली वेड्या होत होत्या त्याच्याशी मैत्री करायला, तिथे ही त्याला अजिबात भाव देत नव्हती. मी काहीतरी विचारलं, तो म्हणाला. सोचूंगी, समजूंगी, कल परसो फिर कहूंगी. झालं. सरळ सरळ तयार होईल ती शिवानी कसली. त्याला उत्तर द्यायलाही वेळ दिला नाही आणि सरळ नाक उडवत निघून गेली. ती गेली तसा तो विचित्र नजर करून तिलाच पाहत होता. आता तर म्हणत होती सोबत राहायचं
तर भांडण करून काय फायदा. आणि आता मैत्री न करताच निघून गेली. अजीब रसायन होतं. हिची दुश्मनी अशी तर प्रेम कसं असेल हा विचार करूनच हसू येत होतं. सरळ साधं असं काही त्याच्या लाईफमध्ये राहिलंच नव्हतं. शिवानी खाली आली. आईसाहेब यांच्या पाया पडली. त्याला बोलून आली होती तर चेहरा खुल्ला होता. मैत्री तर करायची होती, पण इतक्यात त्याला सुख लाभू देणार नव्हती. म्हणून त्याचा तो चिडका चेहरा आठवून आत्ताही गालावर गोड हसू होतं. सुखी राहा. आजी डोक्यावर हात ठेवत बोलली. माझा गोलू अजून उठला नाही का? आता आजी कोणत्या गोलूबद्दल बोलते हे काही कळलं नाही. लगेच नजर इरावतीकडे गेली. रुहान, त्यांनी ओठांची हालचाल करत सांगितले. त्याला गोलू नाव आहे हे ऐकूनच तिला हसू फुटलं. तुमचा गोलू येईल आत्ता खाली. झाली आहे तयारी. तिने हसतच बोलून दाखवलं. आजी पण तिच्या हसण्यात सामील झाल्या होत्या. तितक्यात त्यांचा गोलू पायऱ्या उतरत खाली आलेला दिसला. नेहमीप्रमाणे चेहऱ्यावर रागीट भाव होते. आला बघा तुमचा गोलू. तिने पुन्हा तोंडावर हात ठेवून आजीकडे पाहत डोळे मिचकावत बोलते. आजे, माय बेबी. झालं. आत्ता कुठे हसत होती की समोर पळतच एक वादळ अगदी तोडक्या कपड्यातलं येऊन त्याला धडकलं. रुहान शेवटच्या पायरीवर होताच की एक मुलगी येऊन त्याच्या गळ्यात पडली आणि इथे हिच्या कपाळावर मात्र आठ्या पडल्या. याला नक्की किती आया आहेत? बेबी बोलते. इतका मोठा बाबा झालेला दिसत नाही का? शिवानी मात्र नजर रोखून, श्वास रोखून, साडीचा पदर घट्ट आवळून त्या दोघांना खाऊका गिळू नजरेने पाहत होती. ती मुलगी जणू खूप दिवसांनी त्याला पाहत होती म्हणून त्याच्या गळ्यात हात गुंफत खुश होतच त्याला बिलगली. कहर म्हणजे त्याच्या गालावर ओठ टेकवून मोकळी झाली होती. आता मात्र ही हडळ काही सोडणार नव्हती. रुहानने आपल्या नजरेच्या कोपऱ्यातून शिवानीला पाहिलं होतं. रागाने लाल झालेला चेहरा पाहून त्याला खरं तर हसूच येत होतं. आता तो अजून त्यात भर टाकणार होता. त्याची मैत्री नाकारली मग शिक्षा तर मिळणार ना, असा हिशोब होता त्याचा. ओ हाय, व्हॉट अ सरप्राईज यार. किती दिवसांनी भेट होत आहे. यू जस्ट लुकिंग लाईक अ वाव. आय मिस यू सो मच बेबी. त्याने बोलता बोलता तिच्या गालावर किस केलं आणि आता शिवानीचे डोळेच मोठे झाले. झालं, याला तर हेच हवं असतं. हवस का पुजारी, चिपकू, लंपटकुटचा. बायकोसमोर असे चाळे करतो तर माझ्या मागे काय करत असेल. देवा, हेच ध्यान माझ्या नशिबी लिहायचं होतं का? याच्या तर आता बघतेच बरोबर. शिवानी दात ओठ खात मनातच बडबड करत होती. अहो, आ हा हा हा, काय तो प्रेमळ आणि गोड आवाज. आज पहिल्यांदा जणू नवीन नवरी आपल्या भ्रताराला आवाज देत होती. रुहान सकट सगळ्यांनी तिच्याकडे पाहिलं. ए, ते बघ, भाभीमधली पूजा जागी झाली. वेदांतने हळूच रुचिताला सांगितले. कोण पूजा? मूर्खासारखं काही बडबडू नको. तिने थोडं वैतागून विचारलं. शिवानीला हा का पूजा म्हणत आहे तेच कळत नव्हतं. बीबी नंबर 1 मधली पूजा ग. आता समोर आपल्या रूपालीला म्हणजेच आपल्या सानूला भाईला असं चिपकलेलं पाहून आता ही पूजा प्रेमला म्हणजेच भाईला हाणू पाहत आहे. अब आएगा मजा. बीबी नंबर 1 बाबा, बीबी नंबर 1. वेदांत
हळूच गाणं बोलत बोलत होता. चेहऱ्यावर आता उत्साह ओसंडून वाहत होता. भाईबद्दल काही बोलू नको, सानू जस्ट फ्रेंड आहे त्याची, वेदिका म्हणाली. आली आली ओ आली, भाईची चमची आली, वेदांत म्हणाला. स्टॉप इट गाईज, समोर पहा. रुचिताने वेदिका आणि वेदांतचं भांडण थांबवण्याचा प्रयत्न करत समोर पाहायला सांगितलं. अहो, लेट होत असेल ना तुम्हाला? शिवानी आता अगदी लाजत मुरडत रुहानजवळ जात त्याच्या हातात हात गुंफत विचारते. बिचारा तर कोमात जाता जाता वाचला होता. बारीक डोळे करून तो आपल्या अतरंगी बायकोला पाहत होता. तिने बोलता बोलता कधी सानू म्हणजेच आत्ताच टपकलेल्या त्या पालीला कधी बाजूला केलं हे कळलं पण नव्हतं. बायको होण्याचा पुरेपूर फायदा घेत होती. आजी आणि इरावती तर तोंड दाबून हसत होत्या, तर काकी रागाने पाहत होती. काका बिचारे अजूनही नक्की कोणाची बाजू घ्यावी हा विचार करत होते. आज मी घरीच आहे, रिसेप्शन आहे तर रिलॅक्स आहे मी. सानू, ही आहे माझी वाईफ. रुहान पुढे ओळख करून देणार की आपली शिवानी बोलली. हाय, मी आहे मिसेस शिवानी रुहान जाधव, माझ्या नवऱ्याची एकुलती एक बायको. शिवानीने पुन्हा त्याच्या शर्टच्या बटनांशी खेळत हलकं लाजत सांगितलं. आता तर खरंच रुहानला हसू येत होतं. सगळा आटापिटा लक्षात येत होता. बायको, ही आहे सानू, मीन्स सानिका, माझी चाइल्डहुड फ्रेंड, लंडनला असते. रुहानने शिवानीची ओळख करून दिली. नमस्ते वंस, शिवानी लगेच हात जोडून बोलली. रुहान उपवास सोडायला पाहत आहे आणि ही सगळ्यांना त्याच्या बहिणी बनवायच्या तयारीत आहे. बिचारा असाच मरणार वाटतं. तिचं बोलणं ऐकून तिथं एकच हशा पिकली. शिवानी, घरी आलेल्या पाहुणीला चहा नाश्ता विचारण्याची काही पद्धत आहे की नाही? सानू माझ्यासाठी खूप खास आहे, रुहान बोलला आणि शिवानीने सगळ्यांच्या नकळत त्याच्या हाताला चिमटा घेतला. पण त्याने खास आहे असं बोलल्याने इकडे सानू अजूनच हवेत तरंगू लागली. बेबी, कम विथ मी ना. किती दिवस झाले आपण बोललो नाही. आज मला ना तुझ्याशी खूप काही बोलायचं आहे. यू नो, तिकडे मी तुला खूप जास्त मिस केलं. सानूने जवळजवळ शिवानीकडून रुहानला हिसकावून घेतलं होतं. त्याला घेऊन ती सरळ हॉलकडे निघाली. इतर कोणाशी बोलायची तिने तसदी पण घेतली नाही. आई, अतिशय काळजीयुक्त आवाजात इरावतीने आपल्या सासूकडे पाहिलं. लग्नाची बायको आहे ती, हात धरून अशीच पळून नाही आली. तिचं तिला हँडल करू दे. जिथं नाही जमणार तिथं मी आहेच. कोणाला किती वेळ माझ्या घरात थारा द्यायचा हे मला चांगलंच माहीत आहे. आणि हो, ज्याने कोणी हे वादळ घरात आणलं आहे ना, त्याला सांगते, हे काही जास्त दिवस टिकणार नाही. त्यामुळे उगाच हवेत स्वप्नांचे पूल बांधायची गरज नाही. आजीने एक नजर रुहानचे बाबा आणि काकीकडे टाकली. खूप आधीपासून सानूला सून म्हणून घरात आणायचा त्यांचा विचार होता. सानू काकीच्या फ्रेंडची मुलगी होती. त्यात लहानपणापासून रुहानसोबत वाढली होती. एकाच युनिव्हर्सिटीमधून डिग्री घेतली होती. प्रेम नाही, पण रिलेशनमध्ये होते. सानू रुहानवर प्रेम करायची, पण त्याला प्रेम या गोष्टीत अजिबात इंटरेस्ट नव्हता. गरज सरो आणि वैद्य मरो असा हिशोब होता. सेक्शुअल नीड सोडली तर त्याने कधीच तिला भाव दिला नव्हता. पण आता शिवानी रुहानसाठी बेस्ट नाही असंच मिस्टर जाधव यांना वाटत होतं. म्हणून आता सानूला त्यांनी पुन्हा त्याच्या आयुष्यात आणायचा प्रयत्न सुरू केला होता.
अर्थात हे सगळं काकीचं डोकं होतं, पण त्याला संमती तर त्याच्या स्वतःच्या वडिलांनी दिली होती, कारण यात त्यांचा बिझनेस प्रॉफिट पण होता. सानूच्या वडिलांशी हातमिळवणी झाली तर अजून मार्केटमध्ये त्यांची पावं वाढणार होती. आंटी प्लीज, कोणाला तरी माझ्यासाठी सँडविच बनवायला सांगा ना, सानूने दुरूनच आवाज दिला. कोणाला कशाला, ही आहे ना या घरची सून, अशी ही आचारीच आहे. जेवण बनवता येतच आणि घरात फुकट बसून खाण्यापेक्षा जरा कामात मदत केली तर काय फरक पडतो. ए मुली, जाऊन सानू बेबीसाठी सँडविच बनव, काकीने लगेच शिवानीकडे पाहत सांगितले. घरात नोकर माणसं असताना हिला सांगायची काय गरज आहे. शिवानी तू बस, मी सांगते कोणाला तरी. इरावतीला जरा रागच आला. इट्स ओके आई, मी बनवते. शिवानी थोडी अपसेट झाली होती. एकतर कानावर रुहान आणि सानूच्या हसण्याचा आवाज येत होता आणि त्यात काकीचं असं बोलणं मनाला लागलं होतं. सकाळीच ठरवलं होतं, जे आहे त्याला मान्य करून पुढे पाऊल टाकायचं, पण तिथे तर कोणीच आपलं वाटत नव्हतं. सँडविच खायचं आहे का? थांब, आता तुला बरोबर खायला घालते. लेचीपेची समजली का मला? नाही मातीत लोळवून एकाला तुडवलं तर नाव सांगणार नाही. त्याला तर बघतेच आता. राजने हात लावला तर सहन नाही झालं आणि स्वतः मिठी मारत फिरत आहे. त्याच्या वस्तूला कोणी हात लावलेला चालत नाही. मग मी काय माझा नवरा गावातला वळू म्हणून सोडून देऊ का? कोणी पण यावं मिठ्या मारत सुटावं. शिवानी किचनमध्ये कांदा चिरताना बडबडत होती. समोर ठेवलेला कांदा म्हणजे ती सानू आहे असं समजून ती कचा कापत सुटली होती. नव्हतं आवडलं तिचं असं रुहानजवळ जाणं. जीव जळत होता आणि त्याचाच राग आता त्या कांद्यावर निघत होता. सानू प्लीज स्टे अवे. सानू अगदी खेटून बसली होती, त्यामुळे आता रुहानला अनकम्फर्टेबल वाटत होतं. बाहेर कसाही असला तरी घरात त्याने कधीच गैरकृत्य केलं नव्हतं. आता ही अशी चिकटत होती तर श्वास गुदमरत होता. यू डोंट लाईक माय टच? यू रिमेंबर आवर स्पेशल मोमेंट्स? जुन्या आठवणी आठवून द्यायचा प्रयत्न करत होती. काय मंडळी, सानूच्या येण्याने कोणतं वादळ येणार दोघांमध्ये? शिवानी स्वीकारेल का रुहानची मैत्री? कथा आवडत असेल तर नक्की कॉमेंट्स करून सांगा. काही दिवस माझी आणि माझ्या मुलाची तब्येत खराब असल्याने कामाचं गणित बिघडलं. आता वेळेत भाग येईल. तरी आजचा भाग कसा वाटला हे नक्की सांगा. धन्यवाद.